नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। राज्यातील सर्व शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। तर यासाठीच राज्य शासनाकडून एक शासन निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी 1774 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तर हा हप्ता कधी जमा होणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे, 8वा व 9वा हप्ता एकत्र जमा होणार का, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व विकास या विभागांतर्गत दिनांक 16 मार्च 2026 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयात काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन 6000 रुपये इतकी भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येत आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी म्हणजेच ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचा जो काही 8वा हप्ता आहे तो पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। आता हा हप्ता कधी जमा होईल, तर हा शासन निर्णय आल्यापासून पुढील 7 ते 8 दिवसात हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल। ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।